कर्जमाफी करताना जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ द्या आणि नवीन कर्ज देण्याचं धोरण आखा। प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी आता सरकारकडे मागणी केली। कर्जमाफी अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवी। राज्यातील जिल्हा बँकांच्या अध्यक्षांची अलिबागमध्ये बैठक पार पडली। कर्जमाफीमुळे जिल्हा बँकांना येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात या बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा करण्यात आली। या बैठकीला बच्चू कडू हे सुद्धा उपस्थित होते। जे काही कर्जमाफी करणार आहे, जे काही धोरण स्वीकारणार आहे, त्याला एकतर जुन्या थकीत कर्जदारांना तुम्ही मुदतवाढ दिली पाहिजे, मुदतवाढ देऊन नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे। नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला भेटलं नाही तर तो मोठी अडचण त्याच्यासाठी निर्माण होईल। 31 मार्च मध्ये तरतूद झाल्याबरोबर जसं अजितदादांनी म्हटलं त्याबरोबरच एप्रिलमध्ये त्याचा किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेला ज्या शेतकऱ्याची माफी करताय त्याचा पहिला हप्ता किंवा त्याचे जे सगळे पैसे माफीचे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं फार गरजेचं आहे। कारण काही जिल्हा मध्यवर्ती बँक थकीत कर्ज वसुली शिवाय नवीन कर्ज देऊ शकत नाही, त्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे। आणि त्याच्यामुळे जर थकीत कर्जाचे पैसे जर एप्रिल मध्ये जर आम्हाला भेटले नाही तर आम्ही नवीन कर्ज कसं देणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।